त्या आमदाराची आता पण ते दोघं तिथं आहेत. तिथले जे गडे आहेत त्याला आता मी तुमच्याशी बोलत असताना तिथं ईश्वरपूरला आहे. तिथं जाऊन बसल्याचा काय करायचं? मला तिथं जयंत पाटील खातोय काय, बसतोय कुठं, झोपतोय कुठं, मला 5व्या मिनिटाला कळतं. त्याला अजून माहित नाही येणार आहे तू माझ्याविषयी काय प्लॅन करतो हे मला 5व्या मिनिटाला कळतं. आता ते सगळ्याला डाऊट घ्यायला लागलाय. आता 4-5-10 लोक तिनं बाजूला गेली, ती नको तू सांगत असत. अरे सगळे सांगते, ते कशाला सांगते, सगळी सांगते तिथे. तू काय करतोय ते मला 5व्या मिनिटामध्ये कळतं. अरे मला वाईट काय वाटलं की एक तरुण अधिकारी आमच्या तालुक्यातला, अरे माझी भूमिका आहे जतला अधिकारी आला पाहिजे, जतच्या अधिकाऱ्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहायला पाहिजे. एवढे अधिकारी आलेत, बदलीला सगळे पैसे घेतात मग कारवाई. कुठल्या अधिकाऱ्यानं सांगायचं गोपीचंद पडळकर त्यांच्या चहामध्ये निंदा आहे, प्रांतसाहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, अन्य कुठले अधिकारी मी आणलेले आहेत. मी आल्याच्या पासून मी 1 रुपयाच्या चहाच्या त्यांच्या निंद्यामध्ये नाही आणि त्याची मला आवश्यकता नाही. आता म्हणजे गोपीचंद पडळकर दाब देतोय, त्यांचा दबाव आहे. होय माझा दबाव आहे. दबाव कुठल्या कामासाठी आहे? एखाद्या गडेवाडीचा माणूस जतमध्ये आलाय, त्याचं काम एका हेलपाड्यात होत नाही, दुसरा हेलपाडा मारायला लावलाय, तिसरा हेलपाडा, त्या कामात माझा दबाव आहे की त्याचा एकाच हेलपाड्यात काम झालं पाहिजे. मुंबईचा माणूस जतमध्ये आलाय, त्याचं एका हेलपाड्यामध्ये काम झालं पाहिजे, त्याचे कुणी पैसे घेता कामा नये. यामध्ये मी बोलतोय अधिकाऱ्यांना. परंतु कुणाला तरी चुकीच्या पद्धतीनं आता त्यांच्या जे प्रकरण घडलं ते सगळं